श्रोत्यांनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आज ऐकूयात फुलशेती लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर चंद्रशेखर देशमुख, प्राचार्य उद्यान विद्या कृषी महाविद्यालय अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत। या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम। शेतकरी बंधूंनो नमस्कार। शेतकरी बंधूंनो, ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे फुलशेती लागवड तंत्रज्ञान। आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर चंद्रशेखर देशमुख। देशमुख सर, स्वागत आपलं। नमस्कार। नमस्कार सर। देशमुख सर, खरं तर फुलांची लागवड तंत्रज्ञान आजचा आपला हा विषय आहे। पण निसर्ग हे तेवढंच महत्त्वाचं आहे, पर्यावरण हे तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं, इथल्या निसर्गाशी बोलायचं झालं तर काय सांगता येईल? अमरावती जिल्हा आपणा सर्वांना माहीतच आहे व आनंदाची बाग म्हणजे भारतामध्ये क्रमांक 2वर अमरावती शहर हे स्वच्छ हवेसाठी प्रसिद्ध आहे। किंबहुना शासकीयदृष्ट्या क्रमांक 2चं बक्षीस आपल्या अमरावतीने मिळवलं आहे। का? याचं कारण पर्यावरणपूरक जे काही अमरावतीचं सौंदर्य वाढवण्याकरिता किंवा अमरावतीचं हवा शुद्ध करण्याकरता ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी अमरावतीकरांनी केलेल्या आहे। आता आपणास कल्पना आहे, पार्क्स अँड गार्डन्स यांना आपण फुफ्फुस म्हणतो, म्हणजे लंग्स ऑफ द सिटी म्हणतो। याचं कारण असं, हे जे हवा शुद्धी करण्याचं काम करतं हे झाडं करतं, सौंदर्य वाढवण्याचं काम हे फुलं झाडं करतात। याच्यात थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ही जी अमरावतीचं म्हणा शहराचं सौंदर्यीकरण करण्याकरता मेळघाट असेल, धारणी असेल, इतरही काही तालुके आहेत, तर या तालुक्यामध्ये असलेलं डोंगर असतील, दऱ्या असतील, एकूणच या परिसराच्या संदर्भात काय सांगता येईल? जंगलाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर आपला अमरावती जिल्हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय समृद्ध असा जिल्हा आहे। ही सर्व झाडं, डोंगर कडा किंवा हा भाग आहे, याला प्लांटेशन करण्याचा जो काही कार्यक्रम असतो ते आमच्या महाविद्यालय म्हणजे उद्यानविद्याशास्त्रामध्ये याची पूर्णपणे अशी शास्त्रीय माहिती दिली जातं। उदाहरणार्थ आता जसं स्ट्रॉबेरी प्लांटेशन करून आदिवासी बांधवांचं एक शासनाच्याकडून मिळालेल्या फंड्स किंवा एक आत्म्याच्या मार्फत आम्ही त्यांच्या आर्थिक उन्नतीचे कार्यक्रम हाती घेतले। यासोबत जे एक फॉरेस्ट्री नावाचा एक विषय आमच्यामध्ये या महाविद्यालयामध्ये शिकवला जातो, त्याच्यामार्फत जंगल किंवा जंगलवर्गीय क्षेत्रासाठी कुठल्या झाडांची आपण लागवड केली पाहिजे, त्या क्षेत्रामध्ये कुठल्या झाडांची लागवड करून जंगलामध्ये होत असलेला जो ऱ्हास आहे त्याला पूर्ण ग्रीन कव्हरेज, ज्याला हरित क्रांती आपण जी शेतीच्या बाबतीत वापरला जातो, तसंच हे हरित एकंदर जी ज्याला आपण जर काही शास्त्रीय भाषेत बोलायचं गेला तर ग्रीन कव्हरेज ज्याला म्हणू, जसं हरित कव्हर किंवा असा एक करण्याचा जो प्रयत्न किंवा मानस या जिल्ह्यामध्ये केला जातो व ज्या पद्धतीनं ही लागवड केली जाते किंवा जसं काही सागाचे जंगलं असतात ज्याच्यामधून त्या लाकडाचा उपयोग फर्निचर किंवा हाही एक व्यवसाय म्हणून फॉरेस्ट डिपार्टमेंट करतं आहे, तर ही सगळी लागवड करण्याचं एक उत्तम कार्य हे अमरावती जिल्ह्यामध्ये सातत्याने होत असतं। म्हणून अमरावती शहरच नव्हे तर अमरावती जिल्हासुद्धा या एकंदर हरित कव्हरेजसाठी किंवा ग्रीन कव्हरेजसाठी संपूर्ण भारतामध्ये एक उत्कृष्ट जिल्हा म्हणून नावाजलेला आहे। ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे फुलांची फुल लागवड तंत्रज्ञान। आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपल्या जिल्ह्यामध्ये साधारणतः कोणकोणत्या प्रकारातील फुलांची लागवड आपल्याला करता येईल? अमरावती जिल्हा हा प्राचीन काळापासून आध्यात्मिकदृष्ट्या एक अतिशय नावाजलेला जिल्हा आहे। इथे विविध प्रकारचे देवांवर श्रद्धा असणारी मंडळी आहे, इथे प्रसिद्ध मंदिरं आहेत आणि फुलांचा व्यवसाय जर का बघितला तर हा भक्तीशी, सजावटीशी, प्रेमाशी, पावित्र्याशी असा संबंधित व्यवसाय आहे। या व्यवसायाला असणारा जो वाव व त्या व्यवसायाकरता लागणारा जो गिऱ्हाईकांचा भाग आहे हा अमरावती जिल्ह्यामध्ये पहिलेपासून अतिशय मोठ्या प्रमाणात आहे। मी या उद्देशाने असा म्हणेल की अमरावती जिल्ह्याची
फुलांची जी काही गरज आहे ही गरजसुद्धा अमरावती जिल्हा पूर्णपणे पूर्ण करू शकत नाही. 60% गरज अमरावती जिल्ह्याची सुट्या फुलांची ही अमरावती जिल्हा फक्त पूर्ण करू शकतो व उर्वरित 40% जी काही फुलांची गरज आहे ते बाहेरच्या जिल्ह्यातून किंबहुना बाहेरच्या राज्यातून फुलांची आयात करून भागवल्या जाते. व्यापारीदृष्ट्या जर का आपण फुलांचा विचार केला तर बाजारामध्ये आपल्याला 2 प्रकारची फुलं मिळतात. एक सुटी फुलं जी हार, गजरा, वेणी याकरिता वापरल्या जातात आणि दुसरी एक लांब दांड्यांची फुलं जी बुके म्हणा किंवा शोभिवंत कामासाठी किंवा आपण कोणाचा सत्कार समारंभासाठी जे बुकेज वगैरे वापरतो, फुलं गुच्छे वापरतो, फुलांची बास्केट वापरतो, यासाठी ह्या फुलांचा वापर केला जातो. आता देवदर्शन किंवा देवाच्या या सर्व पावित्र्य किंवा ज्याला आपण मंदिर कार्यासाठी म्हणतो यासाठी आपण प्रामुख्याने सुट्या फुलांचा वापर करतो. तसंच सजावटीसाठी व एखाद्याच्या प्रती प्रेम आपल्याला म्हणजे एखाद्या पाहुण्याच्या प्रती प्रेमाला पेशंटला भेटायला जातो किंवा यासाठी जी एक बुके किंवा ज्या बास्केट्स केल्या जातात त्याच्यासाठी लांब दांड्यांची फुलं वापरल्या जातात. आता हे 2 प्रकारच्या फुलांची जर का लागवड करायची असेल तर गुलाब हा एक फुलांचा राजा आहे ज्याची फुलं एकंदर खपणाऱ्या फुलांच्या 50% अधिक फुले हे गुलाबाची खपतात. म्हणून गुलाब हा वर्षभर येणारा आणि वर्षभर फुलणारा असा फुलांचा राजा गुलाब हा यामधला म्हणजे फुलशेतीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. दुसरा भाग बोलायचा झाला सुट्या फुलांचं जर का गुलाबाच्या बाबतीत उत्पादन आपल्याला घ्यायचं असेल तर आपण खुल्या शेतीमध्ये गुलाबांची लागवड करू शकतो. पण आपल्या इथल्या शेतकरी बांधवांना फुलांमध्ये वाव आहे हे आपण सांगता आहात. एक सुट्टी फुलं, एक सुट्टी फुलं आणि लांब दांड्याची फुलं. आता जी काही सुटी फुलं आहेत या सुटी फुलांच्या वर्गीकरणामध्ये अशी कोणकोणती फुलपिकं येतात की त्याची लागवड आपल्या शेतकरी बांधवांना करता येईल? गुलाबाबद्दल मी बोललोच. याशिवाय झेंडू ही फुले वर्षभर मार्केटमध्ये उपलब्ध असतात. याचा विशेष भाव आपल्याला दसरा ते दिवाळीच्या कालखंडामध्ये मिळतो. पण आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा इतर फुलांची लागवड करणं सूर्याच्या तीव्रतेमुळे आपल्या भागात शक्य होत नाही तेव्हा झेंडू व गॅलार्डिया ज्याला गलांडा असं म्हणतात या फुलांची लागवड कितीही तीव्र ऊन असो आपण आपल्या भागामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर ॲस्टर येतं, शेवंती येतं, त्याच्यानंतर ज्याला ॲन्युअल क्रायसॅन्थेमम किंवा बिजली म्हणतात, ही सर्व फुलांची लागवड आपल्या भागामध्ये आपल्याला करता येतं सुट्या फुलांसाठी ज्याचा प्रामुख्याने गजऱ्यासाठी किंवा वेणीसाठी आपण प्रामुख्याने म्हटल्यास उपयोग करण्यात येतो. याशिवाय लांब दांड्यांच्या फुलांच्या बाबतीत जर का आपण बोलायचं घेतलं तर आपल्या भागामध्ये आता हरितगृह किंवा ग्रीन हाऊस, शेडनेट हाऊस याचासुद्धा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. नक्कीच या दोन्ही प्रकारातील फुलांच्या बाबतीत आपण बोलणार आहोत. एक सुट्या फुलांच्या लागवडीच्या संदर्भात आणि एक ग्रीन हाऊस किंवा शेडनेटमध्ये लागवड करता येणारी फुलपिकं या लागवड तंत्राविषयी आपण बोलणार आहोत. सुरुवातीला सुट्या फुलांच्या लागवडीच्या संदर्भात आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये सुट्या फुलांची लागवड आपल्याला करता येतं असं आपण म्हणताय. तर सुट्या फुलांच्या लागवडीसाठी लागवड करायची असेल त्यात मग झेंडू असेल, शेवंती असेल, इतरही फुलपिकं आहेत, यांची लागवड करायची असेल तर काय सांगता येईल? लागवडीच्या संदर्भात आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल? गुलाबाची जेव्हा आपण लागवड करण्याचा विचार करतो तेव्हा आपल्याला डोळा बांधलेली जी गुलाबाची झाडं असतात ती मिळवावी लागतात. एक तर आपण एका नामवंत नर्सरीमधून रोपवाटिकेमधून विकत आणावी किंबहुना आपल्या जो तशा प्रकारची व्यवस्था असतील तर डोळे आपल्याला बांधता येतात. पण तितक्या प्रमाणात खुंट आपल्या जो उपलब्ध असायला हवे, संबंधित जातीची डोळे उपलब्ध असायला हवीत. हे थोडे जिकिरीचे काम आहे व मोठ्या प्रमाणावर लागवड करावयाची असल्यास हे थोडं कठीण जातं. म्हणून एखाद्या नामवंत नर्सरीतून पुणा साईडला, नगर साईडला किंवा आपल्या भागामध्ये आपणास अशी उपलब्ध होत असल्यास ही रोपं विकत आणावी. साधारणतः सप्टेंबर ते ऑक्टोबरच्या कालखंडामध्ये जेव्हा पावसाची तीव्रता कमी होते तेव्हा याची लागवड करावी. सुट्या फुलांसाठी लागवड करायची असल्यास प्रामुख्याने एक हायब्रिड टी फ्लोरिबंडा हा एक प्रकार असतो ज्यामध्ये गुलाबाचा आकार मोठा मिळतो व गुलाबांची संख्या आपल्याला चांगल्या प्रमाणात मिळू शकते. त्याशिवाय एक त्याच्यामध्ये पॉलिएन्था नावाचा गुलाब आहे, झुपक्यानी फुलं येतात, त्यासुद्धा काही प्रकारात आपल्याला सोयीच्या रंगाच्या फुलाची सुद्धा लागवड करता येतं. यामध्ये
ग्लॅडिएटर, टोरो या फुलांना, ह्या जातीच्या फुलांना आपल्या लोकल मार्केटमध्ये हार फुलांसाठी चांगल्या प्रमाणात मागणी आहे. लाल व पांढऱ्या रंगाची असलेली आपलं ग्लॅडिएटर असतील, टोरो असतील, फर्स्ट प्राईज असतील, ही फुले आपण लालसर किंवा गुलाबी रंगाची ही फुलं आपल्या मार्केटमध्ये, सुटी फुलं 90 रुपये ते 100 रुपये शेकडा वर्षाचे आपण असा एक रेट बांधून घेतला तर ही खपतात. आणि साधारणपणे त्याची लागवड करताना आपल्याला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये झाडं लावताना त्याचा डोळा साधारणपणे जमिनीच्या 6 इंच ते 1 फूटवर राहील अशा पद्धतीने करावी पिकाचं. आणि जी बाकी सुटी फुलांबद्दल मी बोलतोय, झेंडूची अभिवृद्धी ही बियांपासून करतात, गॅलार्डियाची अभिवृद्धी ही सुद्धा बियांपासून करतात. याच्यासाठी आपल्याला बिया पेरून त्यांची रोपं तयार करावं लागतात व 1 महिन्यानंतर साधारणपणे ही रोपं आपण आपल्या मुख्य क्षेत्रामध्ये जिथं लागवड करायची आहे तिथे आपल्याला ट्रान्सप्लांट करावी लागतात, म्हणजे पुनर्लागवड करावी लागतात. या पुनर्लागवडीनंतरच 3 ते 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला जवळपास 4 ते 5 तोडे यांचे मिळतात व त्यामार्फत आपण याचे जे उत्पन्न आहे हे उत्पन्न वजनाने मिळतं आपल्याला, ज्याला क्विंटल किंवा टनानी आपण असं हे उत्पन्न घेऊ शकतो. नक्कीच याविषयी आपण बोलणारच आहोत. पण या टप्प्यावर आपल्या शेतकरी बांधवांना आपल्या आवडीचं गीत काय सांगता येईल? कुठलं गीत ऐकायला आवडेल? माझ्या किंवा शेतकऱ्यांच्या आवडीचं फुलं संबंधित हे जे गाणं आहे हे मला प्रामुख्याने विशेष प्रकारे आवडते. तर ऐकूया आपल्या आवडीचं हे गीत. परत एकदा ग्राम परिसर आणि शेत शिवार या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे फुलशेती लागवड तंत्रज्ञान. माहिती देत आहेत डॉक्टर चंद्रशेखर देशमुख सर, आत्तापर्यंत आपण खरं तर फुलांच्या लागवडीच्या संदर्भात, त्यातल्या त्यात सुट्या फुलांच्या लागवडीच्या संदर्भात आपण बोलत होतो. फुल हे फार महत्त्वाचं आहे. फुलं चांगली टवटवीत, चांगल्या गुणवत्तेची फुलं निर्माण करणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. तर एकूणच व्यवस्थापनाच्या संदर्भात काय सांगता येईल? फुला लागवडीसाठी सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे पाणी. जर का आपल्या जो पाण्याची व्यवस्था असेल तर आपण फुलशेतीच्या बाबतीत विचार करावा. कोरडवाहू फुलशेती होऊ शकत नाही. दुसरा भाग आहे याचं व्यवस्थापन. जेव्हा आपण पुनर्लावणी केल्यानंतर जे त्याचं काही संभाव्य व अंतर आहे 60 बाय 60 सेंटीमीटर म्हणा किंवा 30 बाय 60 सेंटीमीटर, याच्यावर आपण सरी वरंबे किंवा या प्रामुख्याने जर का विचार केला तर वरंब्यावर याची लागवड करावी, जेणेकरून पाण्याच्या संपर्कात कायम ते राहता कामा नये किंवा त्या शेतामध्ये पाण्याचा निचरा योग्य असावा, पाण्याचा संचय व्हायला नको. कारण जिथं पाणबसन जमीन आहे किंवा पाण्याचा निचरा योग्य होणार नाही अशा ठिकाणी फुलशेती किंवा फुलांची झाडं योग्य उत्पादन देणार नाही. म्हणून त्याचं ड्रेनेज, ज्याला पाण्याचा निचरा म्हणतो, हे योग्य प्रकारे असायला हवं. त्याच्यानंतर खतं व्यवस्थापन जे असतं ते फुलं पिकाच्या निहाय बदलतं. गुलाबाबद्दल विचार करायची गेली तर हे वर्षभर शेतामध्ये राहणारं पीक असल्यामुळे याला वर्षभर तुम्हाला याचं खत गरजेचं आहे. मग त्याचं खतं व्यवस्थापन असो, रोग व किडीचा होणारा प्रादुर्भाव असो, त्याला आपण त्याच्यावर घेत असलेले कीटकनाशकाचे फवारे, रोग आल्यानंतर मारणारे फवारे व किंवा रोग येऊ नये म्हणून घेत असणाऱ्या काळजीचे फवारे, ह्याचं आपल्याला एक योग्य प्रकारे नियोजन करावायला हवं. पण जी पिकं 3 ते 4 महिन्याची असतात, जसं आपण झेंडूचा किंवा गॅलार्डियाचा विचार जर का केलात तर या ठिकाणी यांना एक खताचा जो डोस असतो तो त्यांच्या लागवडीनंतर जसजशी फुलांची वाढ होत जाते, मग त्यात झेंडू असेल किंवा गॅलरिया असेल, या पिकांची जसजशी वाढ होत जाते त्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला खतं देणं गरजेची आहे. बिलकुल बरोबर. त्यावेळेस वाढीच्या कालखंडामध्येच त्यांचा अन्नद्रव्याचा जी काही गरज असते ती त्यांची वाढत असते. त्यानिहाय त्यावेळेस खतं व्यवस्थापन करत असताना या पिकावर प्रामुख्याने रस शोषणारा किडीचा त्या कालखंडामध्ये प्रादुर्भाव होत असतो. मग तो मावा असो, तुडतुडे असो, तर अशाही रस शोषणाऱ्या किडींच्या बाबतीत आपल्याला कुठली आंतरप्रवाही औषधाच्या मार्फत त्यांचं त्यावेळेस नायनाट करणं हे गरजेचं असतं. कारण ते कमी कालखंडाची पिकं असतात. त्यामुळे त्यांचा जर का त्यावेळेस आपण योग्य प्रकारे त्यांचा जर का नायनाट नाही करू शकलो, त्यांचं नियोजन नाही करू शकलो, तर त्याचा आपल्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. काढणीच्या आधी कुठल्याही फुलं हे डागविरहित असल्यास त्याला तुम्हाला मार्केटमध्ये किंवा व्यापारीदृष्ट्या मिळणारा भाव हा निश्चित योग्य प्रकारचा असतो. त्यानंतर फुलांची काळजी
सगळ्यात महत्त्वाची लांबदांडीची फुलं असल्यास त्याचा काढणीचा जो प्रकार असतो तो काढल्यानंतर संध्याकाळी काढल्यानंतर त्याला योग्य प्रकारे त्याची बांधणी करून त्याचं पॅकिंग महत्त्वाचं असतं, कारण ते लांब पाठवायची असल्यास त्याची एक प्रकारे एक ट्रीटमेंट असते ज्याला आपण पल्सिंग किंवा कंडिशनिंग म्हणतो. म्हणजे त्या पाण्याच्या एखाद्या कंटेनरमध्ये त्यांचा खालचा भाग डुबवून ठेवून त्यांच्यामध्ये असलेली आर्द्रता किंवा ज्याला आपण त्याच्यात पाण्याचा अंश हा मेंटेन करावा लागतो. व सुट्या फुलांच्या बाबतीत असं करायची काही गरज नसते. याचं कारण ती फुलं आपण लोकल मार्केटला विकतो. संध्याकाळी जर का तोडणी केल्यास सकाळी फ्रेश फुलं आपण जर का मार्केटला पाठवली तर आपल्याला योग्य प्रकारे भाव मिळू शकतो. फुलांच्या लागवडीनंतरही व्यवस्थापन करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण सांगितलं. आता सुट्या फुलांच्या बाबतीत झालं, लांब दांड्याची काही फुलांची लागवड आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये करता येऊ शकते असं आपण म्हणताय. तर या लांब दांड्याच्या फुलांमध्ये कोणकोणती फुलपिकांची लागवड आपल्या शेतकरी बांधवांना करणं शक्य होणार आहे? अमरावती जिल्ह्यापुरती जर का विचार करायचा झाल्यास अमरावती जिल्ह्यामध्ये शासनाकडून अनुदानित अशी जी काही पॉली हाऊसेस म्हणता येईल किंवा शेडनेट हाऊसेस जी शेतकऱ्यांनी उभारली आहे त्याच्यामध्ये जवळपास 80 ते 90% जरबऱ्या फुलांची लागवड अमरावतीमधील शेतकरी करतात. ही लागवडीसाठी सोपे आहेत. साधारणतः 4 ते 5 वर्ष ती फुलं देतात आणि एका साधारणतः 500 ते 540 चौरस मीटरच्या क्षेत्रामध्ये 3000 ते 3200 झाडं बसतात. एक झाड वर्षभरामध्ये साधारणतः 30 ते 35 फुलं देतात. चांगलं नियोजन केल्यास 40 फुलं प्रति झाडसुद्धा मिळू शकते आणि साधारणपणे मार्केटमध्ये 3 ते 4 रुपये शेतकऱ्यांची फुलं विक्री होते. गिऱ्हाईकाला मार्केटमध्ये 7 ते 8 रुपयांनी मिळेल, पण एक ॲव्हरेज रेट जर का काढला साधारणतः 2.5 रुपयापासून 4 रुपयापर्यंत म्हणजे 3 रुपये ॲव्हरेज भाव जरबेराच्या फुलाला वर्षभर मार्केटमध्ये मिळत असतो. सीझन आल्यास थोडासा वाढेल, पण एक ॲव्हरेज भावाविषयी मी आपणास बोललो. म्हणजे जर का विचार केला तर 2 ते 2.5 लाख रुपयाचं उत्पन्न, निव्वळ उत्पन्न या क्षेत्रामधून त्याला मिळू शकते. मग अशा प्रकारातील या तंत्राचा वापर करणं गरजेचं आहे. आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये या पॉलिहाऊसमध्ये जर फुलांची लागवड करायची असेल, त्यातल्या त्यात लांब दांड्याची फुलं या प्रकारातील फुलांची लागवड करायची असेल तर काय सांगता येईल? एकूणच हे तंत्रज्ञान काय आहे? याला एक आमच्या शास्त्रीय भाषेत म्हणायला जायचं तर आम्ही त्याला CEA म्हणतो, म्हणजे कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटल ॲग्रिकल्चर. नियंत्रित पद्धतीनं केली जाणारी शेती. बरोबर. फुलपिकांची लागवड नियंत्रित पद्धतीने केली जाणारी या फुल शेतीमध्ये जे त्याला लागणाऱ्या गरजा, जसं आर्द्रता आहे, तापमान आहे, कार्बन डायऑक्साईड आहे, ह्या कर्बीय, ज्याला आपण कर्बीय वायू म्हणू, या सर्व याचं वातावरणामध्ये ह्या पीक वाढीसाठी असलेल्या आवश्यक घटकांचं पीकनिहाय नियोजन यामध्ये केल्या जाते. आता तापमान झाला, सूर्यप्रकाश झाला, आर्द्रता झाली, ही याच्यामध्ये असलेले विशिष्ट लावट असलेल्या यंत्रणेमार्फत केली जातं. जसं फॉगर्स आहे, त्याच्यामध्ये जे एकंदर ड्रीप सिस्टीम आहे, ह्या ज्या तंत्रज्ञानामुळे त्याची आर्द्रता मेंटेन केली जाते, त्याचं तापमान मेंटेन केलं जाते, त्याला लागत असलेल्या सूर्यप्रकाशाची तीव्रता मेंटेन केली जाते. जेव्हा केव्हा त्या बाहेर सूर्यप्रकाशाची तीव्रता वाढते तेव्हा आम्ही त्याच्या आत शेडनेट चा प्रबंध करून तीव्रतेवर कंट्रोल करतो. त्यामुळे त्या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले सगळे वातावरणातील घटक त्याला पुरवल्या जातात. त्यामुळे त्या पिकाची अतिशय उत्कृष्टरित्या अशी लागवड होते. त्यामुळून अपेक्षित उत्पन्न मिळते. नुसतंच उत्पन्न मिळत नाही तर दर्जेदार उत्पन्न मिळते की ज्या उत्पन्नाला मार्केटमध्ये एक चांगला भाव मिळू शकतो. सुट्या फुलाचं वैशिष्ट्य असं आहे, जे फूल नगानी खपते, म्हणजे प्रत्येक फुलाला विशिष्ट किंमत मिळते. सुट्या फूल जसे वजनाने खपतात तसे हे नगाने खपतात, प्रति युनिट खपतात. त्यामुळे तुम्हाला निर्माण होणाऱ्या एकंदर फुलांच्या संख्येनुसार तुम्हाला त्याचं उत्पन्न रुपयामध्ये मोजता येते. आपल्या अमरावती जिल्ह्याच्या बाबतीत बोलायचं झालं, इथली शेती, मग शेतीमध्ये जे विविध प्रकारातील आपण पिकं घेत असतो त्यातल्या त्यात हा विषय फार महत्त्वाचा आहे. आपण उद्यान विद्या विभागातील जे विविध पिकं असतात, मग फळ पिकं असतील, फुलशेती असतील, भाजीपाला पिकं असतील, याविषयी आपण चर्चा करणारच आहोत. पण आज या बाबतीत बोलायचं झालं, फुलपिकांच्या लागवडीच्या बाबतीत बोलायचं झालं तर जाता जाता आपल्या शेतकरी बांधवांना काय सांगता येईल की वेगळ्या प्रकारची शेती आपल्या शेतकरी बांधवांनी करावी आणि या शेतीमधून शाश्वत उत्पादन घ्यावं? बिलकुल. फुलशेतीची जर का तुलना आपण दुसऱ्या
पारंपरिक पिकांशी जर का केली तर ही जी फुलं फुटे जे सुट्या फुलांच्या बाबतीत मी बोललो गुलाब सोडून, ही वर्षभरात साधारणतः 3 ते 4 वेळा आपल्याला घेता येईल. म्हणजे तुमच्या जो उपलब्ध असलेली जी जमीन आहे या जमिनीमध्ये आपण वर्षभरात कमीत कमी 3 पिकं घेऊ शकतो. या 3 पिकं घेण्यामागे आपण आपल्या जमिनीचा जर का विचार केला तर त्याच्यामध्ये उत्पादन करण्याची क्षमता 3 पट करू शकतो. ऋतुनिहाय जर का आपण नियोजन जर का केलं तर साधारणतः मी बोलताना सुरुवातीला बोललो होतो, झेंडूचे फुलं जरी वर्षभर उपलब्ध असले तरी त्यांना खरा भाव दसरा ते दिवाळीच्या कालखंडामध्ये मिळतो. मग आपण आपलं नियोजन जर का फुलं पिकांचं सुट्या फुलांच्या बाबतीत बोलायचं झालं असं केलं की उन्हाळ्यामध्ये झेंडू व गॅलार्डिया, हिवाळ्यामध्ये साधारणतः त्या कालखंडामध्ये सणाच्या कालखंडामध्ये झेंडू, हिवाळ्यात साधारणतः नोव्हेंबर डिसेंबरमध्ये येणारी शेवंती, सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये येणारं ॲस्टर, अशा प्रकारे जर का वर्षभर नियोजन केलं तर उपलब्ध जमिनीमध्ये वर्षभर आपण फुलं पिकांची निर्मिती घेऊ. ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या फुलाला योग्य भाव मिळेल ती फुलं त्या ऋतूमध्ये निर्माण केली न वर्षभर आपल्याला पीक तर मिळेलच. जमिनीपासून निघणारी पिकांची आपण मर्यादा जी आहे ती किमान ते कमालवर पोचवू शकू आणि त्याशिवाय भाव घेताना त्या ऋतूमध्ये असलेल्या महत्त्वाच्या फुलांची निर्मिती करत गेलो तर आपल्याला व्यापारीदृष्ट्या मिळणारा भाव हा सुद्धा योग्य प्रकारे मिळेल व एखाद्या पिकाला कमी जास्त प्रमाणात आपल्याला उत्पादन झालं तर दुसरं येणारं पीक त्याच वर्षातलं ती जी काही आपला तूट आहे ती भरून काढेल आणि शॉर्ट टर्म असल्यामुळे भाजीपाल्यासारखंच या फुलांच्या याच्यात आपल्याला पैसा मिळेल. परंतु भाजीपाल्याचं उत्पादन अमाप झालं तर त्या भाजीपाल्याचे भाव पडू शकतात, पण फुलांचे भाव पडण्याची शक्यता ही कमी असते आणि भाव पडण्याची कारण मंदिरं वाढत आहेत, भक्त वाढत आहेत, सण वाढत आहेत, फुलांप्रती लोकांचं प्रेम वाढत आहे. या सर्व गोष्टीचा आपण विचार केला तर मी माझ्या अनुभवावरून एवढं सांगू शकतो की फुल शेतीमध्ये फायदाच आहे. फक्त योग्य प्रकारे नियोजन करून ज्या ज्या ऋतूमध्ये ज्या ज्या फुलांची गरज किंवा मान आहे, आपल्या भाषेत जर का धार्मिक भाषेत बोलायचं झालं तर मान आहे, अशा फुलांचं जर का नियोजन पद्धतीने जर का आपण उत्पादन घेतलं तर मी निश्चित तुम्हाला सांगतो फुल शेतीला पर्याय नाही. शेतकरी बांधवांना आपल्याशी काही बोलायचं असेल, काही संवाद साधायचं असेल, काही चर्चा करायची असेल तर जाता जाता आपला स्वतःचा दूरध्वनी क्रमांक, मोबाईल क्रमांक. माझा मोबाईल क्रमांक 9422158664 94 22 1 58 66 4. मी चंद्रशेखर देशमुख, श्री शिवाजी उद्यान विद्या महाविद्यालय अमरावती, रामपुरी कॅम्प अमरावती या ठिकाणी जर का आपल्याला कुठल्याही प्रकारचं मार्गदर्शन लागत असेल तर आमच्याजवळ या विषयाच्या संबंधित चमू उपलब्ध आहे व मी स्वतः तर आहेच व त्या संबंधित कुठलंही मार्गदर्शन आपल्याला पाहिजे असेल, शासकीय योजना संदर्भात असो, लागवडी संदर्भात असो, त्या फुलाच्या मार्केटिंग संदर्भात असो, तर आपणाला आमची सेवा देण्यास आम्ही तत्पर आहोत. देशमुख सर, आज आपण ही मुलाखत दिलीत आणि आपल्या शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी, शेतीच्या विकासासाठी आणि फुलशेतीसाठी आपण सविस्तर अशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना दिलीत. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार सर. श्रोत्यांनो, आत्ताच आपण फुलशेती लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर चंद्रशेखर देशमुख, प्राचार्य उद्यानविद्या कृषी महाविद्यालय अमरावती यांची भैयालाल टेकाम यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम.